सक्षम आहे, त्याच्या मनगटात बळ आहे, तो मुंबईत जाऊन विचार. पाटील पण कोणाच्या दारात जाऊन असं कुठं झालं का यापूर्वी? नाही, मला त्याच्यात बोलायचंच नाही. माझं म्हणणं काय आज एकदम म्हणजे तुम्ही जसं म्हणलात की आता कुठलंही आंदोलन नसताना हे आंदोलन तर आहेच आहे, पण ते कुणाच्या दारात जाऊ नये हे अजून तुम्ही तुमच्या मनानं समाजाची असणारी वेदना सगळ्या पक्षाच्या दारात मांडली पाहिजे, पण समाजाचं आंदोलन राज्यात सुरू असलं. आता मराठा समाजाचं काहीच नाही, याचा अर्थ सध्या एकच आंदोलन सुरू आहे, ते म्हणजे दरेकरांनी रचलेलं षडयंत्राचं अभियान एवढं सुरू आहे, बाकी दुसरं काही नाही. कोणा एकाच पक्षाच्या नेत्याच्या दारात तुम्ही कोणाकडे जा, तुम्हाला मराठा म्हणून 100% तुम्ही जाब विचारू शकता, पण अभियान म्हणून नाही. कारण मराठ्यांचं सध्या कुठंच राज्यात आंदोलन सुरू नाही. मग मराठ्यांचं आंदोलन जर सुरू नाही तर याचा अर्थ हे आंदोलन दरेकर घडतो. कारण आंदोलन करणाऱ्याला मी दोष देत नाही, हे सगळं दरेकर आणि फडणवीस हे मराठ्यांच्या आंदोलनाला डाग लावायचं काम करते, शांततेच्या आंदोलनाला. आणि तो जाहीर बोललेला आहे की आता आम्ही अभियान सुरू करतो, आणि हे अभियान त्यांनी सुरू केले मराठ्यांना बदनाम करायचं. पण आंदोलन करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावं, मराठ्यांचं आंदोलन राज्यात सुरू नाही. मराठा सक्षम ज्या विचाराला मुंबईत जाऊ सक्षम, तुम्ही समाजाच्या बाजूने राहावं ही त्यांना माझी विनंती. मी त्यांना विरोध केला नाही किंवा त्यांना वाईटही बोललो नाही, फक्त त्यांना एकच विनंती, समाजाच्या बाजूने तुम्ही राहावं. शेवटी इच्छा तुमची, अभियानात राहून काम करायचं का समाजाच्या बाजूने करायचं. कारण समाजाचं आंदोलन सध्या बंद आहे, याचा अर्थ होणारे आंदोलन हे दरेकरांचे आहेत, कोकणातल्या एका नेत्याचे आहेत, फडणवीसांचे आहेत होणारे आंदोलन. आणि हे मराठ्यांना बदनाम करण्यासाठी आणि आरक्षण न मिळवून देण्यासाठी. ज्या विचाराला मुंबईतच काय दिल्लीच्या तख्तावर बसून विचारायची ताकद मराठ्याची. आता हा प्रकार त्यातलाच आहे काय? दरेकर अभियान असू शकतं, कारण आता समाजाचं आंदोलन सुरू नाही ना. मग आता त्याला मराठ्यात दगली करायचं, मराठ्यात फूट पाडायची. सध्या मराठ्यात आंदोलन नाही, त्यांनी मराठ्यांच्या बाजूने राहावं. मराठा सक्षम आहे जाब विचारायला. मुंबईत जाऊन विचारू शकतो, दिल्लीत बी जाऊन विचारू शकतो, कोणाच्याही गचुऱ्याला धरून विचारू शकतो. जेव्हा आपण करतोय म्हणजे हे अभियान असू शकतं अशी माझा 100% अंदाज आहे. कारण दरेकरने जाहीर बोलून दाखवलेलं आहे, मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार नाही, मी देवेंद्र फडणवीसच्या बाजूने राहणार. कारण त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे सध्या देवेंद्र फडणवीसांचा विचाराचा. त्याच्यामुळे तो मराठ्यात फूट पाडणार, मराठ्यात आंदोलन मारामाऱ्या लावणार, ते बिचारे पोरं समाजापुढं बदनाम करणार. तो सुद्धा त्याचा डाव आहे. समाज बदनाम होणार नाही, समाजाचं आंदोलन बदनाम होणार नाही. जसं इथून पाठीमागे त्यांनी क्रांती मोर्चाचे 3 मोर्चे केले आणि त्या पोरांना बदनाम केलं, तसंच येऊ मराठ्यांच्या आंदोलनाच्या विरोधात उभा करून आंदोलन मराठ्यांकडूनच आणि त्याच पोराला बदनाम केलं. पण त्या पोराच्या हातातून त्याविषयी वेळ गेलेले असणारे ते बदनाम झालेले असतील. त्याच्यामुळे समाजाच्या बाजूने सगळ्या पोरांना राहावं, समाज सक्षम आहे या विचारायला आणि सगळ्या पक्षातल्याला विचारायला त्यांच्या मनगटात दमे मारायचे. हे पूर्ण काम असू शकतं, 100% असू शकतं. आता आम्ही त्याच्या माहिती घेणार ना, आम्ही थोडं सोडणार आहे, आम्ही माहिती घेणारच ना. दरेकर अभियान सुरू झालं, मनोज जरांगेंना उघडं पाडायला, बदनाम करायला दरेकरांचं फडणवीसांचं अभियान सुरू झालं. कारण मी त्यांना मॅनेज होत नाही, मी त्यांना फुटत नाही, मी त्यांच्या पैशाला मोजित नाही, त्यांचे पैसे घेत नाही, त्यांचे पदं घेत नाही. मग काय करायचं तर याला काही जण हाताखाली धरून बदनाम करायचं मला आणि समाजापासून लांब करायचं. जर मी बदनाम नाही झालो आणि जर असाच राहिलो तर मी मराठा समाजाला मोठं केल्याशिवाय शांत बसणार नाही. ह्यो त्यांना पडलेल्या सगळ्या भाजपाच्या मंत्र्यांना धाक आहे, त्याच्यामुळे त्यांनी हे सुरू केलं. मातोश्रीबाहेर सध्या आंदोलन सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी या आंदोलकांना काही भेट दिलेली नाही आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी असं या सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि थोडसे आक्रमक आंदोलन जे ते मातोश्रीबाहेर करतायत हेच लोकांना ते कायच माहित नाही मला. हे मराठ्याचं आंदोलन सुरू नाही राज्यात, मला एवढं माहिती. बँकेच्या प्रश्नावर उत्तर द्यायला असे किती गुडबुडे त्याने किती जाते. दरेकर गुडबुडे मराठी टिकून देत नसतील. दरेकरांचे गुडबुडे दरेकरासहित मुठ होणार, दरेकरासहित आणि दरेकरामुळे फडणवीस होणार एवढं मात्र नाही. आमच्या मराठ्यांच्या पोराचं मी वाटलं नाही होऊन जाणार. त्यांना जरी आज काही समज गैर मतभेद किंवा काही त्यांच्या
बुद्धीत काही त्यांनी बदल केला असला किंवा काही दबाव आणला असला तरी माझ्या मराठ्यांच्या पोराने आम्ही मराठा समाज बाजून उभा राहू. तर मराठ्यांच्या पोराने बी समजून घेतलं पाहिजे जात महत्वाची. दरेकर बुडबडा महत्वाचा नाही. दरेकर बुडबडा त्यो डुबणार. बुडबडाला दिसता नसतो. ते आहेत ते आमच्या मराठ्याचे पोरं चांगलं काम करणारे त्यांना बदनाम करून टाकी. देवेंद्र फडणवीसचं टंबळबाजी आणि मग ते एक दिवस शंख हातात घेईन, गुडगुडी हातात घेईन, एक सापाची तुरडी हातात घेईन आणि जिगारू खेळ मांडीन. वाजाला टांगळांग नांगळांग करीन. हे टंबळ वाजून घेईन तेपलं बी त्या फडणवीसचं बी. बस मग शेंगायची तिकडे तोवर. उद्धव ठाकरे भेटले नाही त्याच्यामुळे काहीसे नाराज होते ते समन्वयक. कोण समन्वयक काही गेले होते उद्धव ठाकरेंना भेटायला. ते तुम्ही तुमची भूमिका जाहीर करा. आता कुठं मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे राज्यात? मराठ्यांचं आंदोलन सुरू नाही ना. काल भेटायला गेले होते की भूमिका जाहीर करा म्हणून. अहो समाजाचे आंदोलन सुरू नाहीत. समाजाच्या आंदोलनाचा ट्रॅक काय समाज काय म्हणतो कोण गेलंय काय गेलंय मला नाही माहित. पण ते अभियान असू शकतं दरेकरांचं. ट्रॅप असू शकतो मराठ्यांच्या आंदोलनाच्या बाबतचा. कोकणातल्या काही नाही. ही बुडबुडी आहेत अभियानातले असू शकतं. मला माहित नाही काय ते. पण ते बुडबुडी असू शकते. अशी बुडबुडी किती पाहिजे म्हणजे उद्धव ठाकरेंना जाणून तिथे ते त्यांचं नाही मागणी केली पाहिजे. असं कसं उद्धव ठाकरेंनी पण कुणी असू दे आणि ही मागणी करणाऱ्यांनी जे गेले त्यांनी पण करायला पाहिजे. नाही असं नाही. पण भूमिका ते समाज हिताची असली पाहिजे. ते कोणाच्या अभियानात सामील होऊन नसायला पाहिजे. कारण दरेकरांचं अभियान सुरू आहे मराठ्यांचं आंदोलन बदनाम करायचं. त्याचा ट्रॅप सुरू आहे. एक कोकांचा नेता बी आहे त्याच्यात. ते त्यांचे बुडबुडे असू शकते अभियानाचे. त्यांनी मागणी करू नये या मताचा मी अजिबात नाही. पण समाजात सध्या आंदोलन सुरू आहे का तर याचं उत्तर नाहीये. मग ते बुडबुडेच असू शकते. मागणी